हे आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय. तर मी साधारण 1 तासभर हे गार करून घेतलेलं आहे. तुम्ही फ्रीजमध्ये देखील हे ठेवू शकता. सो आपण इथे आता सर्व करणार आहोत. यासाठी आपण सब्जा बी इथे 2 चमचे ऍड केलेले आहेत. यामध्येच मी अगदी थोडंसं इथे रूअफजा देखील घेणार आहे. तुमच्याकडे रूअफजा नसेल, रोज सिरप असेल तर तेही तुम्ही इथे घेऊ शकता. सो यावर मस्त असं आपलं हे कस्टर्ड इथे घालायचं आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील. आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील. प्रेमाने बनवा, प्रेमाने खाऊ घाला. धन्यवाद.